एक प्रवास आहे. हा प्रवास करत असताना कधी वळणे घेतील तर कधी चढ उतार येतील, कधी अगदी सरळ सोपा मार्ग येईल. मात्र प्रत्येक वेळी न डगमगता धैर्याने सामोरे जाण्यासाठी गुरूंवर निश्चित विश्वास ठेवून मार्गक्रमण केल्यास गुरु कायम आपल्या सोबत असतील याची ग्वाही देत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या प्रवचनकार पार्वती वाघमोडे यांनी प्रवचन केले. औचित्य होते 18 जानेवारी 2025 रोजी गोंड, पिंपरी चंद्रपूर येथे आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा. या आध्यात्मिक सोहळ्या प्रसंगी तुफानी गर्दी जमली होती. नजर जाईल तिथवर रांगाच रांगा लागल्या होत्या. सुमारे 12,000हून अधिक लोकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती. किती ते निर्मळ प्रेम, की गुरूंच्या निर्गुण स्वरूपातही तेवढीच शक्ती आहे याची जाणीव, यावर श्रद्धा आणि प्रेम, हा विश्वास इतका दृढ आहे याची जणू पावतीच मिळाली. हजारो भाविक गुरूंच्या प्रेमापोटी येथे शिस्तबद्ध पद्धतीने दुतर्फा रांगेतून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांवर शीर झुकवून स्वर्ग सुखाचा आनंद घेत होते. त्या निर्गुण गुरुतत्वाशी समरस होऊन आपला भक्तिभाव त्यांच्या चरणाशी अर्पण करत होते. मनातूनच काकुळतीने त्या गुरुमाऊलींना आपले सुखदुःख सांगत होते व ती गुरुशक्ती नेहमी आपल्या सोबत आहे, आपल्याला धैर्य देत आहे, हा विश्वास दृढ करत होते. आदल्या दिवशी सुधाकर दादाजी कुरवतकर या भाग्यवंत यजमानांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन झाले. मोठ्या उत्साहात भव्य मिरवणुकीने परमपूज्य स्वामीजींचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. मन पाहिजे आतुर त्यांना भेटावया, मन पाहिजे आतुर त्यांना भेटावया. प्रवेश करताच सुहासिनींनी श्रींच्या पादुकांचे स्वागत करत औक्षण केले. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका संतपीठावर विराजित करण्यात आल्या. मंत्रोच्चार, धर्मघोष यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या प्रसंगी जो अनुभव भाविकांनी घेतला त्याचे वर्णन करताना सहजच मुखातून शब्द निघतात. अवतरला हरी नरेंद्र स्वामी मुरारी, त्यांनी दुनिया केली बावरी. विकाररूपी मोहमायेच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य अधोगतीला नेत असलेल्या कित्येकांना गुरूंच्या कृपेने, त्यांच्या प्रेमाने, विचारांनी सन्मार्गावर आणले आहे. म्हणूनच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सानिध्यात त्यांच्या सिद्ध पादुकांसमक्ष पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने पाद्यपूजनास सुरुवात झाली व उपस्थित 11,000 ते 12,000 भाविकांपैकी काही भाविकांनी प्रत्यक्ष पादुका पूजनाचा लाभ घेतला तर काहींनी मानस पूजा केली. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या अमूल्य संदेशाचे पालन करत कार्यक्रमस्थळी गरजू 52 महिलांना शिलाई मशीन्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते. माननीय आमदार देवराज भोंगले, माजी आमदार वामनराव चटप व सोबत अन्य अतिथी होते. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या दिव्य विचारांनी प्रेरित झालेल्या 639 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण केली. गुरुसेवकांनी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या तडीस नेला. सायंकाळी सांगता आरती झाली. परब्रह्माच्या पुनर्भेटीची ओढ मनात घेऊन आपल्या गुरुमाऊलींना पाणावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी निरोप दिला. श्री गुरुदेव.